नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, 11वी ॲडमिशनची जी काही पहिली लिस्ट आहे ती पहिली लिस्ट आता लागलेली आहे. कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागलेला आहे का नाही हे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून सुद्धा चेक करू शकता. आणि नंबर लागला असेल तर पुढे काय करायचं, नंबर लागला नसेल तर पुढे काय करायचं, नक्की काय काम करायचं या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेणार आहे. तर इथे तुम्ही नोटीस पाहू शकता, 28 जूनला सायंकाळी जी काही पहिली लिस्ट आहे ती लागलेली आहे. आणि 30 जून 2025 पासून ते 7 जुलै 2025 पर्यंत तुम्हाला जे काही कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे. तर व्हिडिओ नीट पहा, संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि 9 जुलै 2025 पासनं दुसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला यायचं या वेबसाईटवरती 11th जे ॲडमिशनची वेबसाईट आहे, म्हणजे MHA-FIGC जी काही वेबसाईट आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या वेबसाईटवरती यायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलमधून सुद्धा येऊ शकता, मोबाईलमधून सुद्धा तुम्ही चेक करू शकता. इथं आल्यानंतर जो काही ऑप्शन आहेत वरती, इथे आपल्याला 3 नंबरचं ऑप्शन आहे अलॉटमेंट लिस्ट. या अलॉटमेंट लिस्टवरती क्लिक करायचं आहे. आपला नंबर लागलेला आहे का नाही तुम्ही डायरेक्ट इथे चेक करू शकता. अलॉटमेंट लिस्टवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला ॲप्लिकेशन नंबर विचारला जाईल. ॲप्लिकेशन नंबर इथे टाकायचा आहे. ॲप्लिकेशन नंबर आपल्या फॉर्मवरती असतो. ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला युजर नेम म्हणून दिलेला असतो, पहा युजर ID असतो आपला, तो इथे टाकून सर्च बटनावरती क्लिक करायचा. सर्च केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला माहिती येत असेल. आपला ॲप्लिकेशन नंबर, प्रेफरन्स नंबर, स्टुडंट कॅटेगरी वगैरे येत असेल, कॉलेजचं नाव येत असेल तर तुमचा नंबर लागलेला आहे. इथे काही जणांना प्रेफरन्स 1, 2, 3, 4, 5, 6 असं येऊन जाईल. जर 1 आलं असेल तर तुम्हाला जे कॉलेज लागलेलं आहे इथेच कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल. जर प्रेफरन्स नंबर जर 1 सोडून 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 यापैकी लागला असेल तर तुम्ही दुसरा राऊंड जे आहे ते खेळू शकता. जर तुम्हाला प्रेफरन्स नंबर 1 सोडून जर दुसरं इथे कॉलेज लागलं असेल तर तुम्ही दुसरा राऊंड इथे खेळू शकता. पण जर प्रेफरन्स नंबर 1 इथे लागला असेल तर तुम्हाला याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावं लागेल. तर इथे तुम्ही चेक करू शकता की कशा पद्धतीने तुमचं कॉलेज कोणतं लागलेलं आहे याचं स्टेटस अलॉटेड इथे तुम्हाला दाखवत आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकून चेक करा तुमचं कॉलेज लागलेलं आहे का. आता आपल्याला पुढची प्रोसेस आहे, आपल्याला लॉग इन करून चेक करायचं आहे. कशा पद्धतीने काय काय पुढे प्रोसेस करायची ते सांगतो. आता पुन्हा होम पेजवरती येऊन जे काही आपलं ID पासवर्ड आहे तो तुम्हाला माहीत असेल तर तो ID पासवर्ड आपल्याला इथे लॉग इनवरती यायचं आहे. लॉग इनवरती येऊन आपला युजर नेम म्हणजेच लॉग इन ID म्हणजेच त्याला आपण ॲप्लिकेशन नंबरसुद्धा म्हणतो हा इथे टाकायचा. आणि जो पासवर्ड तुम्ही बनवला होता तो पासवर्ड इथे टाकायचा आहे. पासवर्ड माहीत नसेल तर कम्प्युटरवाले जे सायबर कॅफेवाले आहेत त्यांच्याकडून तुम्ही पासवर्ड विचारून घेऊन इथे आपला कॅप्चा आहे तसा टाकून पासवर्ड टाका आणि कीप मी साइन इन या बटनावरती क्लिक करून लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल. आता आपल्याला बघायचं आहे की आपला नंबर कुठे लागलेला आहे, कोणत्या राऊंडला लागलेला आहे आणि समरी काय आहे, आपल्याला लेटर कसं भेटेल. तर लेफ्ट साईडला इथे कोपऱ्यामध्ये ऑप्शन आहे पहा कॅप ॲडमिशन. या कॅप ॲडमिशनवरती क्लिक करायचं आहे. कॅप ॲडमिशनवरती क्लिक केल्यानंतर पहिला ऑप्शन आहे कॅप अलॉटमेंट स्टेटस, या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. कॅप अलॉटमेंट स्टेटसवरती जर तुम्ही चेक केलं तर इथे तुम्हाला पाहू शकता ऑप्शन येतात. 0 राऊंड सिलेक्ट करता येतो. जे 0 राऊंड म्हणजे काय, जे कोटामधून फॉर्म ज्यांनी भरलेला आहे, इन हाऊस कोटा, मायनॉरिटी कोटा, ते 0 राऊंडमध्ये तुम्ही चेक करू शकता नंबर लागला आहे का. त्यानंतर रेग्युलर राऊंड जो पहिला आत्ता लागलेला आहे तर रेग्युलर राऊंड इथे आपण सिलेक्ट केला तर इथे पाहू शकता की आपला नंबर लागलेला आहे का नाही. नंबर जर लागला तर अशा पद्धतीने तुम्हाला माहिती दिसेल. काय माहिती दिसेल तर इथे पाहू शकता की अलॉटमेंट डिटेल्स राऊंड फर्स्ट. आणि इथे अशा पद्धतीने पहा अलॉटमेंट डिटेल्स राऊंड फर्स्ट, कॉलेजचं नाव दिसेल. या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागलेला आहे, त्या कॉलेजची माहिती दिसेल आणि ॲडमिशनची प्रोसेस काय आहे ती सुद्धा इथे सांगितली जाईल. जेणेकरून प्रत्येक ॲडमिशनची सांगितलं आहे की आपल्या कॉलेजमध्ये येऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट द्यायचे आहेत आणि ॲडमिशन घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे त्या कॉलेजच्या ॲडमिशनची प्रोसेस, इथे नंबर वगैरे आला तर त्या कॉलेजला कॉल करून सुद्धा तुम्ही माहिती विचारू शकता. तर आपला या कॉलेजला नंबर लागलेला आहे, इथे आपण चेक करू शकता कोणतं कॉलेज लागलेलं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं अलॉटमेंट प्रेफरन्स नंबर 1. जर ज्यांना अलॉटमेंट प्रेफरन्स नंबर 1 लागलेला आहे तर तुम्हाला याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावं लागेल. त्यानंतर काहीही पर्याय तुम्हाला नाही. जर अलॉटमेंट प्रेफरन्स नंबर 1 सोडून बाकीचे जे कोण 2, 3, 4, 5, 7, 8, 9, 10 अशा असतील तर ते तुम्ही दुसऱ्या राऊंडसाठी सहभाग घेऊ शकता, दुसऱ्या राऊंडसाठी थांबू शकता. तुम्हाला पार्ट 1 आणि पार्ट 2 हा लॉक करून फक्त ठेवायचा आहे. तुम्ही दुसऱ्या राऊंडसाठी थांबू शकता ज्यांना प्रेफरन्स नंबर 1 सोडून लागलं असेल त्यांच्यासाठी. आता ज्यांना हे कॉलेज हवं आहे, जे कॉलेज लागलेलं आहे त्यांना हवं आहे, त्यांना खाली यायचं आहे आणि प्रिंट अलॉटमेंट लेटरवरती क्लिक करायचं आहे. ज्यांना
कॉलेज लागलेलं आहे आणि तेच कॉलेज त्यांना हवं आहे, त्यांना प्रिंट अलॉटमेंट लेटरवरती क्लिक करायचं आणि ही जी PDF आहे ती PDF सेव्ह करायची, याची जी काही प्रिंट आहे ती प्रिंट काढायची, जे काही डॉक्युमेंट्स आहेत कास्ट सर्टिफिकेट, मार्कशीट, शाळा सोडलेला दाखला, सगळे डॉक्युमेंट्स जोडायचे आणि जे काही कॉलेज असेल त्या कॉलेजमध्ये जाऊन आपले ॲडमिशन जे आहे ते घेऊन टाकायचं आहे, लक्षात ठेवा. तर खाली येऊन इथे पहा प्रिंट अलॉटमेंट लेटरचं आहे, ज्यांना कॉलेज हे हवं आहे जे लागलेलं, तर ते आपली अलॉटमेंटची लेटर प्रिंट काढून घ्या आणि आपलं ॲडमिशन घेऊन घ्या. तिथे दुसरा एक ऑप्शन आहे कॅप ॲडमिशन समरी. इथे सुद्धा येऊन तुम्ही आपली माहिती चेक करू शकता. 0 राऊंडला आपला नंबर लागलेला आहे का, राऊंड फर्स्टला आपला नंबर लागलेला आहे का. राऊंड फर्स्टला आपला नंबर लागला असेल तर अलॉटेड दाखवेल आणि आपलं कॉलेजचं नावसुद्धा इथे दाखवेल. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे चेक करू शकता की आपला नंबर लागलेला आहे का नाही. आता अजून एक मी लॉग इन करतो दुसऱ्या स्टुडंटचं. हे दुसऱ्या स्टुडंटचं आहे पहा. रेग्युलर राऊंड जो आहे चेक अलॉटमेंट स्टेटसमध्ये आलो तर इथे पहा नंबर लागलेला नाही. जर तुमचा नंबर लागला नसेल तर तुम्हाला असं दाखवेल. आता इथे 0 राऊंडला चेक केलं तर नंबर लागलेला नाही, त्यानंतर राऊंड फर्स्टला चेक केलं तर नंबर लागलेला नाही, कोणतंही कॉलेज दाखवणार नाही आणि कोपऱ्यामध्ये तुम्हाला रिझन दाखवेल, चेक रिझन फॉर नॉट अलॉटेड. म्हणजेच का लागलेलं नाही त्यावरती क्लिक केलं की तुम्हाला दाखवेल की समजा तुम्ही किती कॉलेज सिलेक्ट केलेत त्या कॉलेजच्या समोर तुम्हाला दाखवेल का कॉलेज लागला नंबर लागले नाही. तर मेरिट जास्त होतं, किती मेरिटचं तिथे लागलेलं आहे तर इथे पाहू शकता. आता इथे फॉर्म भरलेला आहे, 40 मार्क्स होते टोटल, तर इथे पहा 482, 466, 466चं मेरिट जे आहे ते इथे कॉलेजमध्ये लागले. जनरल कॅटेगरीमध्ये, NTC कॅटेगरीमध्ये अशा पद्धतीने दाखवेल. मेरिट जर जास्त लागलं तर तुमचा नंबर लागू शकत नाही आणि ते कारण का नंबर लागला नाही ते कारणसुद्धा तुम्हाला इथे दाखवलं जाईल. तर इथे माझ्या केसमध्ये एका स्टुडंटचं पहा नंबर लागलेला नाही, कारण ज्या कॉलेज सिलेक्ट केलं होतं त्या कॉलेजचं जे काही मेरिट आहे ते हाय लागलेलं आहे, जास्त लागलेलं आहे, त्यामुळे इथे नंबर लागलेला नाही. तर आता इथे तुम्ही दुसऱ्या राऊंडसाठी सहभाग घेऊ शकता. त्यासाठी फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्ट तुम्ही लॉक करू शकता. आता मी तिसऱ्या एका स्टुडंटचं तुम्ही चेक करू शकता. अजून एक स्टुडंट आहे, त्या स्टुडंटचं तुम्हाला दाखवतो. इथे हे कॉलेज लागले, परंतु काय लागले, अलॉटमेंट प्रेफरन्स नंबर 2 लागलेला आहे. आता प्रेफरन्स नंबर 2 लागला आहे आणि हे कॉलेज लागलं आहे, पण हे कॉलेज जर नको असेल तर तुम्ही काय करू शकता, तर दुसऱ्या राऊंडसाठी सहभाग घेऊ शकता. इथे अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढायची गरज नाही जर तुम्हाला दुसऱ्या कॉलेजसाठी थांबायचं असेल तर. परंतु ह्यासाठी तुम्ही नाही थांबला दुसरं कॉलेज तर हे निघून जाणार आहे, लक्षात ठेवा. तर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही लगेच आपलं ॲडमिशन घेऊन टाका. आता मी अजून एका स्टुडंटचं लॉग इन करून दाखवतो, ज्यामध्ये आता जेव्हा तुमचं ॲडमिशन होईल तेव्हा हे ॲडमिशनचं स्टेटस पाहू शकता, ॲडमिटेड दाखवेल. अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून घ्या, त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्या. ॲडमिशन जेव्हा घेताल तेव्हा तुमचं स्टेटस अशा पद्धतीने दाखवेल. काय दाखवेल, ॲडमिशन स्टेटस ॲडमिटेड. तर अशा पद्धतीने तुम्हाला मी प्रत्येक स्टुडंटला काय काय प्रॉब्लेम येऊ शकतो, काय काय स्टेटस दाखवू शकतं, अशा पद्धतीने तुम्हाला मी सांगितलं आहे. जेव्हा तुम्ही ॲडमिशन तुमचं कन्फर्म होईल, तुम्ही डॉक्युमेंट जमा करताल तर ॲडमिटेड दाखवलं जाईल. आता अजून एक बोनस टिप्स देतो तुम्हाला. इथे अलॉटमेंट लेटरच्या लिस्टच्या शेजारीच आहे व्हॅकन्सी लिस्ट. व्हॅकन्सी लिस्टमध्ये आपला रिजन, जिल्हा निवडून स्ट्रीम कोड, शाळेचा जो काही कॉलेजचा जो काही स्ट्रीम कोड आहे तो टाकून जर तुम्ही सर्च केला तर व्हॅकन्सी लिस्ट दाखवेल, कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहे. हा एक बोनस पॉईंट मी तुम्हाला सांगतो, कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत ते तुम्हाला इथं पाहता येईल आणि त्यानुसार तुम्ही जे काही प्रेफरन्सेस आहे ते तुम्ही पुढच्या राऊंडसाठी देऊ शकता. त्यासाठी तुम्हाला मी हा पॉईंट सांगितला आहे. तर व्हॅकन्सी लिस्ट तुम्ही कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत ते पाहू शकता. आणि अजून एक पॉईंट आहे, तो पण महत्त्वाचा आहे, कट ऑफ लिस्ट आहे. आता कोणत्या कॉलेजचा रिजन सिलेक्ट करा, तुमचा जिल्हा सिलेक्ट करा, कोणत्या कॉलेजसाठी किती कट ऑफ लागला आहे त्या कॉलेजचा इथे स्ट्रीम कोड टाका आणि सर्च करा, तर त्या कॉलेजची माहिती तुम्हाला येईल. SC, ST, VJNT, NTB, NTC, NTD, OBC, SC, SBC, SVBC, EWS जनरल, कोणत्या कॅटेगरीचा किती मार्क्सने कट ऑफ लागलेला आहे, किती हाय कट ऑफ लागला आहे, किती कमी लागला आहे ते तुम्ही चेक करू शकता. महिलांसाठी किती लागलेला आहे, त्यानंतर जनरल किती लागलेला आहे, अपंगांच्या व्यक्तींसाठी, स्पोर्ट्ससाठी किती लागलेला आहे, कॅटेगरी वाईज तुम्ही कट ऑफ चेक करू शकता. मग त्यानुसार तुम्ही ठरवू शकता की आपल्याला किती मार्क्स आहेत आणि आपण कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकतो. तर महत्त्वपूर्ण संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. लवकरात लवकर आपलं ॲडमिशन घ्या, नाहीतर दुसऱ्या राऊंडसाठी थांबू शकता. धन्यवाद.